नमस्कार. एम पी एस सी स्पर्धा परीक्षा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. नुकतीच एम पी एस सीचं नोटिफिकेशन म्हणजे टाईम टेबल आलेलं आहे 2020 या सालचं. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि तसेच कंबाईनच्या इतर ज्या परीक्षा आहेत तर त्यांच्यासाठीचं जे करंट अफेअर सेक्शन आहे ते या व्हिडिओमध्ये कवर होतं आहे. बघा, हे मॅक्सिमम जास्त येणारे प्रश्न आहेत, म्हणजे याच्याशी रिलेटेड असेच प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे तुमचा करंट अफेअर सेक्शन खूप एक 10 मिनिटाच्या सिरीजमध्ये कवर होऊन जाईल. त्यामुळे आपण हे व्हिडिओ न चुकता पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न की राईप RIPE प्रोजेक्ट कशा संदर्भात आहे, असा रिलेटेड हा प्रश्न आहे. तर बघा, ए आहे राईप प्रोजेक्ट पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी हा अनुवांशिक संशोधन प्रकल्प आहे. अनुवांशिक म्हणजे त्यामध्ये जेनेटिकली मॉडिफिकेशन केलं जातं बियाण्यामध्ये, तर तो आहे. दुसरं म्हणजे त्याचं नेतृत्व भारतीय कृषी संशोधन परिषद करत आहे, म्हणजे ICAR, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च करत आहे. तर आपल्याला याचे योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, तर फक्त एक बरोबर, फक्त दोन बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक. तर राईप प्रोजेक्ट हा बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स या गेट फाउंडेशनतर्फे चालवला जातो. याच्यामध्ये कुठल्या भारतातील सरकार इंडियन गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये काही सहभाग असा नाही आहे, तर कुठल्या संस्थेतर्फे नाही आहे. तर ही बिल गेट्स संस्था आहे. तर याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे रिअलायझिंग इन्क्रीज फोटोसिंथेटिक इफिशियन्सी. म्हणजे काय, तर जी बियाणं आहेत किंवा जे पिकं आहेत, जसं की आपण एक उदाहरण घेऊया, गहू किंवा मका, तर त्यांच्यामध्ये संशोधन करायचं. त्याचे जे गुणसूत्र आहेत, अनुवंशिकता आहे, ती बदलायची आणि त्याच्यामुळे काय होईल की ते जे पीक आहे ते जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे जे जिथं भूकबळीची समस्या आढळते, खास करून आफ्रिकेतील जे देश आहेत, दुष्काळी प्रधान देश आहेत, तर त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट खास करून राबवला जातो आहे. आणि हे महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. पण पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. तर पण दुसरं जे उत्तर आहे बी जो आहे ते चुकीचं आहे. तर हे बिल गेट्स फाउंडेशनतर्फे चालवला जातो. याच्यामध्ये ICARचा काही सहभाग नाही आहे. ही NGO टाईप हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे फक्त एक बरोबर हे याचं अचूक उत्तर आहे. राईप RIPE, त्याचं फुल फॉर्म बघा, रिअलायझिंग इन्क्रीज फोटोसिंथेटिक इफिशियन्सी, हे त्याचं फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आपल्याला कायम लक्षात राहतो तो म्हणजे सध्या प्रोजेक्ट 75 हा एक महत्त्वाचा असा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या संदर्भातले आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, तर पहिला आहे भारताचा सैन्य अंतराळ कार्यक्रम, म्हणजे इस्रोचं ते एक विजन आहे 2021. दुसरा आहे मोठ्या प्रमाणात नागरी अभियांत्रिकी प्रकल्प, ज्याचे लक्ष भारतीय नद्यांच्या जाळ्याद्वारे जोडणे आहे, जसं की जलाशय व कालवे. सांस्कृतिक कार्याचे डिजिटलायझेशन्स आणि संग्रहण करण्याचा एक उपक्रम भारताच्या 75व्या वर्षी. तिसरा आहे भारताच्या स्कॉर्पियन पाणबुडी कार्यक्रम. तर प्रोजेक्ट 75 आपल्याला असं सांगतो की ज्या नद्या आहेत, म्हणजे खास करून जर दक्षिण आणि उत्तरेकडच्या नद्या एकमेकाशी जोडणे, असा तो प्रकल्प आहे. तर हा महत्त्वपूर्ण, म्हणजे भारताचं जे 75वं स्वातंत्र्य दिन येईल त्यावेळी हा प्रकल्प कार्यान्वित होईल किंवा याच्यावर त्यांनी खूप लक्ष दिलेलं आहे सध्याच्या केंद्र सरकारनं. त्यामुळे हे याचं ब हे अचूक उत्तर आहे. मोठ्या प्रमाणात नागरी सिव्हिल इंजिनिअरिंग प्रकल्प राबवायचे आणि त्याच्यानुसार नद्या कालवे एकमेकाला जोडायचं, असा त्याचा हा खूप महत्त्वाचा असा प्रोजेक्ट आहे. बघा, पुढीलपैकी कोणत्या राज्यात वांगला म्हणजे कापणीचा सण साजरा केला जातो? 4 ऑप्शन दिलेत. पूर्व भारतातील ही राज्य आहेत, मणिपूर, मिझोरम, नागालँड की मेघालय. तर याचं जे उत्तर आहे ते आहे मिझोरम. मिझोरममध्ये वांगला हा सण साजरा केला जातो. म्हणजे काय, तर सूर्यदेवाची उपासना केली जाते आणि त्याच्यामध्ये पीक कापल्यानंतर जे हार्वेस्टिंग आहे, म्हणजे जे पहिलं धान्य येतं, तर त्याच्याबद्दलचा तो एक आनंद व्यक्त करण्याचा असा सण आहे. तर हे लक्षात ठेवणं याच्यामध्ये गरजेचं आहे. पुढचं बघा, चार्ल वॉइक्स ब्लूप्रिंट कशाशी संबंधित आहे असं विचारलं आहे. चार्ल विक्स ब्लूप्रिंट, तर हा जरा एक आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये हा प्रश्न येऊ शकतो, करंट अफेअर्स. तर ऑप्शन्स बघा, मानवरहित हवाई वाहनं, दुसरं आहे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, तिसरं आहे प्रचार प्रसार नसलेला तह, की चौथा आहे निरोगी महासागर आणि समुद्र, म्हणजे हेल्दी ओशियन अँड सीज.
तर चार्लोविक्स ब्ल्यूप्रिंट कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. तर बघा 4 ऑप्शन आहेत आणि हे असे प्रश्न येऊ शकतात. सध्याचा जो करंट अफेअरचा जो दर्जा वाढलेला आहे त्यानुसार आपल्याला हे प्रश्न घ्यायचे आहेत. तर बघा हे जे आहे ते कॅनडा या देशाशी संबंधित आहे आणि G7 जी राष्ट्र आहेत तर त्यांच्याशी संबंधित आहे. तर काय आहे बघा, तर जे समुद्रामध्ये प्रदूषण वाढतं प्लॅस्टिकमुळे, तर त्या संदर्भात समुद्रकिनारे स्वच्छ करणे किंवा ते प्लॅस्टिक समुद्रामध्ये न टाकणे या संदर्भातला तो कायदा आहे. तर ब्ल्यूप्रिंट केली गेली ही कॅनडा आणि G7 राष्ट्र जे आहेत त्यांच्याशी संदर्भात आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे निरोगी महासागर आणि समुद्र हे याचं उत्तर आहे, म्हणजे चार्लोविक्स ब्ल्यूप्रिंट. तर लक्षात घ्या की कॅनडा या देशाला जगामध्ये सगळ्यात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे कॅनडा या देशानं हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि हे G7 राष्ट्र त्याला मदत करत आहेत. तसं ओशियन चार्टर हा पण एक कीवर्ड लक्षात ठेवा, तो कॅनडा या देशाशी संदर्भात आहे. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघा, द टर्म ॲलोग्रॅफ्ट इज असोसिएट विथ, कशाशी संदर्भात आहे ॲलोग्रॅफ्ट, काय सांगता येईल आपल्याला. बघा, अल्गोरिदम ट्रेडिंग, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, राफेल विमान की अवयव प्रत्यारोपण. 4 ऑप्शन आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं उत्तर स्वतःला देऊ शकता. ॲलोग्राफ्ट हा शब्द जरा बघा. तर ग्राफ्ट म्हणजे काय, तर आपण ज्याला एखाद्या झाडांचं कलम करतो, बरोबर, एखादी फांदी घेऊन दुसऱ्या झाडाला आपण ती कलम करतो तर त्याला ग्राफ्टिंग म्हणतात, कलम करणे. तर त्या पद्धतीनं आहे. याचं उत्तर आहे अवयव प्रत्यारोपण, म्हणजे दुसऱ्या एखाद्या माणसाच्या आयुष्यातला जो शरीरातला जो एक महत्त्वपूर्ण अवयव आहे तो रोगी माणसाच्या शरीरामध्ये तो प्रत्यारोपण करणे, त्याचं ट्रान्सप्लांटेशन करणे, याला ॲलोग्राफ्टिंग असं म्हणतात. ठीक आहे. तर ही एक सध्या फेमस असा वर्डिंग आहे बघा. डोनर म्हणजे अवयवदान करा याबद्दल जी जनजागृती करतात तर त्यांच्यामध्ये कुठंतरी हा एक कीवर्ड दिसतो तुम्हाला ॲलोग्राफ्ट. तर ते त्या पद्धतीनं आहे, बाकीच्या संदर्भात नाही. पुढचे बघा, सध्या राज्यपाल खूप प्रसिद्ध असं एक शब्द आपल्याला ऐकायला मिळतो दररोजच्या महाराष्ट्रातील ज्या राजकीय घडामोडी आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जे राज्यपाल होऊन गेले तर त्यांच्याशी संदर्भात आपल्याला कालानुक्रम विचारू शकतात अनेक वेळेला परीक्षामध्ये. त्यामुळे हा प्रश्न नक्की तुम्ही करा. तर याच्यामध्ये बघा, पहिला आहे ए अली यावर जंग, दुसरा आहे शंकर दयाळ शर्मा, तिसरा आहे PC अलेक्झांडर आणि चौथा आहे SC जमीर. तर क्रमानं लावा म्हटले त्याने, पहिले कोण होते, दुसरे कोण होते, असं त्यांच्या या 4 जणांच्या पैकी. तर बघा, अली यावर जंग हे 1970 ते 1976 अशा 6 वर्षासाठी होते. ए हे सगळ्यात पहिलं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर डॉक्टर शंकर दयाळ शर्मा हे 1986 ते 1987 असे या 1 वर्षासाठी होते. तर तिसरं जे आहे ते होते PC अलेक्झांडर, हे केरळ या राज्यातील एक IAS ऑफिसर होते, रिटायर्ड IAS ऑफिसर. तर त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतचे सर्वात जास्त कालावधीला राहिलेले राज्यपाल आहेत. PC अलेक्झांडर, डॉक्टर PC अलेक्झांडर 9 वर्ष होते ते, 9 वर्ष 182 दिवस. आणि शेवटचे जे आहे ते SC जमीर, SC जमीर ते 2008 ते 2010 या कालावधीसाठी होते. तर याचा जो कालानुक्रम आहे तो आहे ABCD. तर याच्यामध्ये अजून एक बघा, विजयालक्ष्मी पंडित, ह्या पंडित नेहरूंच्या ज्या सिस्टर्स होत्या, बहीण होत्या, त्यांनी सुद्धा महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, कन्सिडर द फॉलोइंग. तर हे आईसलँड आहेत आणि त्या संदर्भातले देश. तर MPSC पूर्वपरीक्षेला किंवा कंबाईनच्या एक्झामला आपल्याला जगाचा नकाशावरती प्रश्न विचारते. ठीक आहे. त्या आफ्रिका देशवरती त्याने विचारला होता, सरोवर विचारतात हे कुठल्या देशामध्ये येतं, किंवा चाड हा देश विचारला होता त्यांनी, लँडलॉक कंट्री आहे का, जर तुम्ही मागचे पाहिला प्रश्न तर त्या दृष्टिकोनातून बघा, तर हे अझम्पशन आइसलँड आहे, दुसरं स्पार्टे आइसलँड आणि तिसरं मार्शल आइसलँड. तर बघा, अझम्पशन आइसलँड पॅसिफिक ओशियन म्हटलं आहे, दुसरं स्पार्टे आइसलँड ईस्ट चायना सी म्हणजे पूर्व चीनचा समुद्र, मार्शल आइसलँड अटलांटिक महासागर ओशियन म्हणजे. तर खालीलपैकी कुठला ऑप्शन्स बरोबर आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर एकदा बघा, तर आपल्याला नकाशावरती जाऊ आपण. तर अझम्पशन आइसलँड हे आपल्याला आफ्रिका आणि आशिया या 2 देशांना जोडणारा जो मधला भाग आहे तर त्या भागामध्ये येतं.
ठीक आहे. तर हे जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये, तर हे सेशेल्स नावाचं एक छोटंसं असं एक चिमुकलं राष्ट्र आहे. तर त्याच्यावरती हे अझम्पशन आइसलँड आहे. इकडे जर तुम्ही पाहिला तर आफ्रिका दिसतं आपल्याला आणि इकडं इंडियाचा काही भाग दिसतो, भारत. तर हे भारतीय महासागरामध्ये येतं. ठीक आहे. तर सेशेल्स आणि भारत यांच्यामध्ये एक करार झाला आहे की ते आइसलँड त्यांनी विकसित करण्यासंदर्भात एक 2018मध्ये हा एक करार झाला होता. ते लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरं जे आहे, दुसरं म्हणजे स्पार्टी आइसलँड. तर तुम्ही जर इकडे जर पाहिला दक्षिणेकडे, तर स्पार्टी आइसलँड हे चीनचाच भाग आहे, चीनच्या समुद्राचाच भाग आहे, पण तो दक्षिणेकडचा भाग आहे, पूर्वेकडचा नाही. तुम्ही खाली जर बघितला तरी स्पार्टी आइसलँड आपल्याला याच्यामध्ये दिसतं. आणि आजूबाजूला व्हिएतनाम, तैवान, फिलिपाईन्स, मलेशिया या देशांशी त्यांचे काही वाद चालू असतात बघा चीनशी या समुद्रावरून. तर स्पार्टी आइसलँड आपल्याला याच्यामध्ये येऊ शकतं. तर हे अमॅकाबा के नावाचं एक आहे किंवा अलिसन रिफ्स, हे जे आहे ते सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आणि शेवटचं जे आहे ते बघा मार्शल आइसलँड. तर मार्शल आइसलँड म्हणजे जे आपण फिलिपाईन्स म्हणतो, फिलिपिन्स, तर त्याच्याशी संदर्भात आहे. तर हे कसं आलं फिलिपाईन्स, तर ऑस्ट्रेलियाचा जवळचा जो भाग आहे तो म्हणजे कुठला बघा, तर मलेशिया या राष्ट्राशी त्यांचं या मार्शल आइसलँडवरून सतत वाद असतो. आणि हे मार्शल आइसलँड जे आहे ते पॅसिफिक ओशियनचा भाग आहे, पॅसिफिक ओशियनचा भाग आहे. आणि हे जर तुम्ही पाहिला तर फिलिपाईन्स या देशाच्या कंट्रोलखाली हे आइसलँड येतं. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे मार्शल आइसलँड पर्यटकांसाठी एक महत्त्वपूर्ण असं एक चांगलं स्थळ आहे पाहण्यासाठी. आणि याच्यामध्ये कोरल रिप्स म्हणजे शैवाळ ज्याला म्हणतो आपण, तर ते खूप प्रसिद्ध आहे. तिथले कोरल लिप्ससाठी हे आइसलँड फेमस आहे. तर बघा, जर तुम्ही याचं अचूक उत्तर बघितला तर कुठलंही याचं बरोबर नाही आहे. तर ॲझम्पशन हे कशामध्ये पाहिजेत, हिंदी महासागर म्हणजे इंडियन ओशियनमध्ये पाहिजे त्याचं उत्तर. स्पार्टी आइसलँड हे साऊथ चायना सीमध्ये यायला पाहिजेत आणि मार्शल आइसलँड हे पॅसिफिक ओशियनमध्ये यायला पाहिजे. त्यामुळे तिन्ही याची उत्तरं चुकलेली आहेत. त्यामुळे असा तुम्ही अभ्यास करा जगाच्या नकाशाचा, जे तुम्हाला नक्की फायदा होईल. बघा, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हे कोण रिलीज करतं भारतामध्ये असं विचारलं आहे. तर हा इकॉनॉमीशी रिलेटेड प्रश्न आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, तर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू. तर फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हा रिझर्व्ह बँकेतर्फे जाहीर केला जातो. तर हा एक देशातील जी अर्थव्यवस्था किंवा GDPची जी ग्रोथ आहे किंवा सध्याची जी कंडिशन आहे भारतीय अर्थव्यवस्थेची, त्याच्यावर हा रिपोर्ट भाष्य करतो. मग रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट कमी करणे, जास्त करणे हे ठरवलं जातं मॉनिटरी रिपोर्टच्या मार्फत, मॉनिटरी कमिटीच्या मार्फत. तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न बघा की सध्या काही प्रश्न किंवा काही जमाती, कास्ट किंवा काही प्रोजेक्ट चर्चेत असतात, तर त्या संदर्भातले प्रश्न बघा. तर कन्सिडर द फॉलोइंग असं म्हटलं आहे आणि 4 ऑप्शन दिलेत बघा. 3 दिलेत. ब्रू ट्राईब्स आहे, तर ती त्रिपुरा या राज्याशी संबंधात आहे, म्हणजे जमात आहे ती एक आदिवासी जमात. दुसरा आहे पोलावरम प्रोजेक्ट, सर कृष्णा रिव्हर असं शी संबंधित आहे बघा. तिसरा आहे फर्स्ट इंटरस्टेट ट्रान्सलोकेशन ऑफ टायगर, म्हणजे 2 बछडी जी होती वाघाची, ती एकाच राज्यामधल्या 2 वेगवेगळ्या अभयारण्यामध्ये काय झाली, देवाणघेवाण झाली त्यांची, म्हणजे त्यांना लोकेशन त्यांचं बदललं. तर ते आहे सिम्पलीपूर टायगर रिझर्व. तर याच्यातलं कुठलं उत्तर बरोबर आहे असं त्यांनी विचारलं आहे. 3 केवळ, 2 व 3, 1 की 1 व 3. तर ब्रू ट्राईब्स ही त्रिपुरा या राज्याशी संबंधित आहे बघा. ही इंडो बर्मन लँग्वेज ज्याला म्हणतात, बर्मी म्हणजे ब्रह्मदेश, सध्याचा म्यानमार या देशाशी संदर्भातली जमात आहे आणि ती ब्रू लँग्वेज बोलली जाते. तर आजूबाजूच्या राज्यामध्येही बोलली जाते, पण त्रिपुरामध्ये यांचं वास्तव जास्त आहे. आसाममध्ये पण ही जमात आहे. त्रिपुरा हे याचं अचूक उत्तर आहे. तर पोलावरम प्रोजेक्ट दुसरा जो आहे तो आंध्र प्रदेशमधशी रिलेटेड आहे. तर ती कृष्णा रिव्हर नाही, तर ती गोदावरी नदी आहे. पोलावरम हा केंद्रानं निधी देणं काहीसं थांबवलं होतं या प्रोजेक्टला. त्यामुळं आंध्र प्रदेशमधले जगनमोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू आणि केंद्र सरकार यांच्यात त्यांचा वाद चालू होता आणि त्याबद्दल त्यांनी ते NDAमधून बाहेर पण पडले होते चंद्राबाबू नायडू. तर हे असं थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. तर तिसरं जे आहे फर्स्ट इंटरस्टेट ट्रान्सलोकेशन ऑफ टायगर, तर हे सिम्पलीपल नाही, तर मध्य प्रदेशमधलं बांधवगड असं आपण म्हणू शकतो. बांधवगड हे ते अभयारण्य आहे टायगर रिझर्व. तर कान्हा या टायगर रिझर्वमधून ती वाघाची
लहान जी मुलं आहेत, बछडे आहेत, त्यांना तिथं लोकेट केलं गेलं होतं. त्यामुळे पहिलं उत्तर बरोबर आहे, 2 व 3 हे चुकीचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतली असून ते भारताच्या पंचवार्षिक वर्षाचे सूत्र आहे. नीती आयोग हे नियोजन आयोगापेक्षा वेगळे कसे आहेत, असं थोडा हे आहे प्रश्नामध्ये हे झालेलं आहे. तर त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न बघा, नीती आयोग भारत सरकारच्या थिंक टँक म्हणून काम करतो. दोन्ही म्हणजे दिशात्मक आणि धोरणात्मक माहिती देण्याचं काम करतो. दुसरं आहे, नीती आयोग नियोजन विपरीत राज्यांना आर्थिक संसाधनाचे वाटप करण्याचा अधिकार देतो किंवा आहेत नीती आयोगाला, असं विचारलं. कोणतं बरोबर आहे याच्यातलं? तर याचं जे उत्तर जे आहे ते नीती आयोग हे एक, फक्त पहिलं उत्तर बरोबर आहे, केवळ एक. कारण नीती आयोग हा थिंक टँक आहे, म्हणजे तो केंद्र सरकारला काय करतो, फक्त माहिती देण्याचं काम करतो. त्याला अधिकार नाही आहेत, अशी कुठल्या ऑथॉरिटी नाही आहेत, पण सजेशन ऑथॉरिटी त्यांना दिलेल्या आहेत. त्यांना दुसरं म्हणजे नीती आयोग राज्यांना आर्थिक संसाधनाचं वाटप करू शकत नाही, तर ते सांगतं केंद्र सरकारला की नाही, तुम्ही अशा पद्धतीनं हे रेट ठरवलं पाहिजेत. तर अधिकार नाही आहेत, ते थिंक टँक आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन्स एक म्हणजे हे त्याचं अचूक उत्तर आहे. आणि प्लॅनिंग कमिशनच्या जागी 2017ला हा नीती आयोग आला, हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे असे प्रश्न होते. अशामध्ये या तुमचा करंट अफेअर सेक्शन्स कवर होत जाईल भरपूर वेळा. तर माझ्या या चॅनलला भरपूर शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.